नमस्कार प्रेक्षकांनो, इन्स्पेक्टर मंजू या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आपल्याला खूप मोठा धमाका पाहायला मिळणार आहे. म्हणजे जयड्याने चांगली आता सपना आणि मम्मी साहेबाला उल्लू बनवलं आणि त्यांच्याकडून तात्या साहेबांची माहिती मात्र काढून घेतली. होय प्रेक्षकांनो, तात्याचा अड्डा कुठे आहे हे मात्र आता सत्या आणि जयदीपला माहिती पडले. मम्मी साहेब आणि सपनाच्या मूर्खपणामुळे मात्र आता सगळं तात्याचं बिंग फुटणार आहे. तात्या, पूर्वा आणि आर्यन मात्र हे तिघांची कुणीतरी लागतात, हे कोणीतरी नातलग आहेत, ही गोष्ट मात्र आता यांना कळून चुकली आहे. तर मंडळी, आजचा भाग एवढा धमाकेदार दाखवला आहे ना, शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. इकडे आपण पाहतोय तात्या किती वाईट आहे हे सत्या मात्र जयदीपला सांगत असतो. जयदीप, तू काही कर पण तात्याच्या पार्टीमध्ये एकदा घुस. तू त्याच्या पक्षामध्ये गेलास ना, तू जर तिकडे गेलास तर मात्र तात्याला तुझ्यावर विश्वास बसणार. एकदा तुझ्यावर विश्वास बसला की मग मात्र त्यांचे सगळे काळे धंदे तू बाहेर काढू शकतो. आपण दोघं एकत्र येऊन तात्यांची चांगली वाट लावून टाकूया, असं मात्र सत्या त्याला सांगत असतो. जयड्याला देखील ती गोष्ट पटली आहे. प्रेक्षकांनो, इकडे मात्र सत्या, अरे ही गोष्ट मला कळलीच नव्हती, मला असं वाटत होतं की तात्याचं तोंडही बघू नये बाबा, काय माणूस आहे तो विचित्र. सत्या, माया म्हणजेच मम्मी साहेबांनी तुला जे सांगितलं आहे ना ते तू सगळं ऐकायचं आणि आपण दोघं एकत्र येऊन तात्याची पुरती वाट लावायची, असं आता सत्याने प्रेक्षकांनो ठरवले. जयड्या लगेच आता खुश होतो आणि मम्मी साहेबकडे धाव घेतो. मम्मी साहेबला जाऊन म्हणतो, मी आता आमदारकीसाठी उभं राहायला तयार आहे, मला आमदार व्हायचे, साहेबांच्या पक्षात जायचे आणि मला मात्र आता इलेक्शन लढवायचे. असं जयदीपचं बोलणं ऐकून प्रेक्षकांनो मम्मीला आनंद होतो. मम्मी खुश होतात. त्यांना वाटलंच नव्हतं की जयड्या सगळं करू शकतो, कारण सत्याच्या विरोधात जाऊन त्याला हे सगळं आता करायचे. पण आता तो सत्याच्या विरोधात जाऊन तात्यासाहेबांच्या पक्षामध्ये प्रवेश करून कसं तात्यासाहेबांच्या पक्षातून आमदार म्हणून निवडून येणार आणि त्याचीच सगळी वाट लावणार आहे. मम्मीचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे मित्रांनो. ती म्हणते, जयड्या खरंच तू बोलतोयस, तू आता हे सगळं करू शकशील. खरंच सत्यापेक्षा न हेच पोरगं माझं कामाचं आहे. आता मात्र प्रेक्षकांनो सगळं माहिती असून देखील सत्याला नेहमी त्याच्या विरोधात जायचं असतं. या गोष्टी मला पटत नाही. मला माहिती आहे हे सगळं कशामुळे करतोय तो. त्याला ती मंजू लावून देते ना, तो ते करतोय, ती जसं जसं सांगती तसं वागतोय. मी आता तुला खरंच सांगते, ते खूप चांगले आहेत. तात्यांचा स्वभाव अगदी नारळासारखा आहे. जरी वरून ते आता टणक असतील ना तरी आतमध्ये अगदी गोड गरासारखे आहेत. तात्यांच्या पक्षात आलं ना तर तुला खूप फायदा होईल जयदीप. तुला माहिती नाही, तू खूप मोठा होशील. तात्यांनी जे काही सांगितलं ते शांतपणे ऐकायचं. तेव्हा आता जयड्या चिडतो आणि म्हणतो, का त्यांचं का ऐकू मी? हे बघ, मी चुकीचं काही ऐकणार नाही, मी माझ्या मनाचं करणार आहे मम्मी. आता मात्र, अरे तू त्यांचं ऐकायचं म्हणजे चांगल्या गोष्टी असतील तरच ऐकायच्या, वाईट गोष्टी असतील तर सोडून द्यायच्या, पण त्या गोष्टी कधीच कुणाला सांगायच्या नाही. सत्याला तर अजिबात हवासुद्धा लागू द्यायची नाही, मंजूला तर अजिबातच नाही, कारण हे सगळे आपल्यातले सिक्रेट असणार आहेत. मम्मी साहेब सांगतात, कारण लक्षात ठेव, तू जर आता राजकारण केलं नाही तर मला तुला पुढच्या गोष्टी काहीच सांगता येणार नाही आणि घरापासून त्या गोष्टी आता लपवाव्या लागतील. सत्या आणि मंजूला तर अजिबात काही कळू द्यायचं नाही आहे. तात्यासाहेबांच्या अड्ड्यावर जायचं. अड्डा हा शब्द म्हटल्यावर प्रेक्षकांनो लगेच, अड्डा? कसला अड्डा गं? आता त्यांच्या घरी रे. तेव्हा मम्मी साहेब म्हणतात, घरी जायचं. ते मोठ्या मोठ्या कार्यक्रमांना पण आता तात्यासाहेबांबरोबर आपल्याला गुप्त बैठका घ्यायच्या असतात ना, मग त्यांचा एक गुप्त अड्डा आहे, एक ठिकाण आहे, आपल्याला तिथं जावं लागेल. पण लक्षात ठेव, याबाबत कुणालाही काही माहिती द्यायची नाही आहे. अड्ड्याचा ॲड्रेस वगैरे सत्या मंजूला कळवायचा नाही आहे. तेव्हा जयड्या म्हणतो, मम्मी मी कशाला सांगू गं त्या सत्याला, आता मलाच आमदार व्हायचं, मग मी का कुणाला सांगू? आता मात्र सपना देखील खुश होते. हे बघा, अजिबात कुणाला काही कळू देऊ नका, आम्ही दोघी तुम्हाला आमदारकी करता आता इकडे निवडून आणू देऊ शकतो, तुम्हाला तिकीट मिळवून देऊ शकतो, तुम्ही काळजीच करू नका. सत्या बोलतो, काय तुम्ही देखू काय काय करू शकतो अगो बायकांनो, आता तुम्ही काळजी करू नका हो जयदेव. आता सत्याकडे जयड्या येतो आणि सत्याला त्याने सांगितलं आहे की सत्या, तात्यासाहेबचा एक अड्डा आहे, ही गोष्ट आत्ताच मम्मीकडून मला कळली आहे. आपण जायचं का दोघांनी तिकडे? आपण त्या अड्ड्यावर जाऊ, तात्यासाहेबाचे सगळे कारनामे बाहेर काढू. सत्या आता म्हणतो, अरे लगेच समजल्याच्या नंतर आपण जायचं नाही, असं काही करता येत नाही जयड्या म्हणतो, काय सत्या गप्प बसून कसं काय चालायचं रे? त्या अड्ड्यामध्ये काय काळे धंदे चालतात नाही यांचे, आपल्याला पाहावं लागेल ना जाऊन. तो म्हणतो, थांब, आपण एक काम करू, आपण त्या अड्ड्यावर जाऊ, नक्की आता तात्यासाहेब तिकडं काय काय करतो, कोण त्याला भेटायला येतं, सगळी माहिती काढून आणू. एक लक्षात ठेव, आपल्याला तिकडे आता वेडंवाकडं काही दिसलं तर आत्ताच आपण तात्याला काही करू शकत नाही. त्याबाबतचा एकही पुरावा आपल्याकडे नाही आहे. पुरावा जर का पुरावा नसेल तर आपल्याला परत त्रास होईल, तो फार सूड घेईल आपला, म्हणून त्याच्या पक्षात तो आमदारकीचं तिकीटही देणार नाही आणि मग फुटणारे आपण. त्याला आता कळेल की जयड्याने हे सगळं सत्यासाठी केले.
तर आता डोकं लावून करायचं. जयड्याने सांगितलेलं असतं की आपल्याला अड्ड्यावर जायचे आणि त्या ठिकाणी ते दोघंच जाऊन पोहोचतात. प्रेक्षकांनो, नेमकं तात्या, आर्यन आणि पूर्वा मात्र तिकडे असतात आणि हेच चित्र आता सत्या जयड्या बाहेर येऊन जेव्हा थांबले त्यांना कळतच नाही आहे की या गाड्या कुणाच्या आहेत. आतमध्ये जाऊन पाहतात तेव्हा मात्र मित्रांनो आर्यन, पूर्वा, तात्यासाहेब जे आहेत ते सोबत. त्याच्या पायाखालची जमीनच सरकते. तात्या हा पूर्वा आणि आर्यन यांच्याशी मिळालेला आहे. महा नक्की यांचा कोण आहे? कोणी नातलग आहे का? यांच्यामध्ये काय बातमी सुरू आहे आता? काय गप्पा गोष्टी चालल्यात? आणि हे सगळेजण म्हणजे पूर्वा मॅडम कशा काय इकडं आल्या? तात्या आर्यनला त्या सांगत असतात पूर्वा मॅडम की आता तुला हे गाव सोडणं गरजेचं आहे. तू इथून अंडरग्राऊंड हो, कारण तो सत्यजित सुर्वे पिसाळला आहे. तुझ्यापर्यंत पोचला ना, तुझे हातपाय जागेवर ठेवणार नाही आहे, म्हणून तुला आता इथून गायब व्हावं लागेल. तू माघार घे. आणि आर्यनला तात्या सांगत असतात पण तू आता एक गोष्ट ऐक. आर्यनला अजिबात त्या दोघांचं काहीच पटत नाही आहे. आर्यनला वाटतं माझ्या कर्तृत्वावर हे लोक आता इकडे डाऊट घेत आहेत. आर्यन त्यांना म्हणतो की हे बघा, मी तुमचं काही ऐकणार नाही आहे. तात्या म्हणतात हे बघ, तू त्या मंजूला पहिलेच आंधळं करून ठेवलं, एवढा मोठा राडा घातला आहे. आता ती पूर्वा तुला अरेस्ट करण्या वाचून तिच्याकडे काही उरणार नाही आहे पर्याय. तो सत्यानं जर तुला पकडलं, मंजूने तुला ओळखलं, तर तिला सगळ्यात आधी तुला अरेस्ट करायला लागेल. तेव्हा आर्यन चिडतो आणि म्हणतो तायडे तायडे, तू मला अरेस्ट करणार आहेस का या सगळ्यासाठी? याच्यासाठी तुला पोलीस बनवलं का? अजिबात नाही, कोणी अरेस्ट करू शकत नाही मला. पूर्वा म्हणते तू ना एक नंबरचा नालायक आहेस, तुला गोष्टीच कळत नाही आहे. मी तुला किती वेळा सांगते, त्या आधी शांतपणे ऐक. आता सध्या गोष्टी खूप गरम आहेत, सगळं वातावरण तापलेलं आहे, सगळा डाव आता तू फिसकवला आहे. मी बरोबर त्या मंजूला सस्पेंड केलं होतं, सत्यावर संकट आणलं होतं. तुला काय गरज होती त्या मंजूच्या डोळ्यात मिरची टाकायची? झाली ना ती आंधळी. सत्या शांत बसत नाही, भयंकर चिडलेला आहे तो. आता मात्र इकडे तिची दृष्टी कायमची गेली आहे. तात्या म्हणतात हे बघ पूर्वा, मला नाही वाटत की तिची दृष्टी गेली आहे वगैरे. आर्यन तू शांतपणे ऐक, आम्ही काय सांगतोय. आत्ताच्या आत्ता तू सातारा सोडून निघून जा, बाहेर जा, हवं तर परदेशात जा, तिकडे काय करायचं कर, पण इकडे तोंड दाखवायला येऊ नको. पूर्वा म्हणते तुझा पासपोर्ट, विजा सगळं मी तयार करून ठेवलं आहे, तुला आता वेळ आहे ही, बाहेर जावंच लागेल. आणि लक्षात ठेव, तू जर का त्यांच्या नजरेत आलास, सापडला, सत्याने जर तुला पकडलं तर ते तुला मारणार नाहीत, तर तुला चांगलं तडपून तडपून मारतील, ही गोष्ट लक्षात ठेव. आर्यन म्हणतो तायडे तसल्या धमक्या मला देऊ नको, मी अजिबात त्या सुर्वेला घाबरत नाही. त्या सत्यजित सुर्वेला कोण घाबरतं का? माझ्यासमोर आलं ना, मी पण त्याला चांगले दणके देणारे. मंजिरीला कशी दिली मी, त्याचाही जीव घेतल्याशिवाय मी राहणार नाही, तेवढी ताकद माझ्यात आहे. तायडे उगाच तू मला आता घाबरवू नको बरं. आणि तो चिडतो. सत्या सगळं बघत असतो, सोबत जयड्या असतो. तेव्हा तात्या म्हणत असतो अरे त्याप्रमाणे आता तू इकडं आमचं ऐकलं तर सगळं नीट होईल. आर्यन आणि पूर्वा हे बहीण भाऊ आहेत, हे तर प्रेक्षकांनो त्यांना माहिती आहे, पण तात्या यांचा कोण आहे? तात्यासाहेबांची ही मुलं आहेत हे मात्र त्यांना आता कळत नाही आहे. तात्या आर्यनला बोलत असतात बघा चिरंजीव, तुम्ही आता इथे थांबणं अजिबात चांगलं नाही आहे, इथं थांबू नका, लवकर निघून जा. आणि हेच वाक्य प्रेक्षकांनो त्यांनी ऐकलेलं असतं सत्या आणि जयड्यानी. तात्यांनी बोललेलं असतं त्यावेळेस सत्या जयड्या या तिघांना जेव्हा एकत्र बघतात त्यांना खूप मोठा धक्का बसतो. त्यांना खरं तर कळत नाही आहे की पूर्वा आपल्याशी एवढी पर्सनल होऊन भांडत होती का, तर आत्ता कळलं की ही नक्कीच तात्यासाहेबाची कोणतरी आहे. तात्यासाहेब, पूर्वा, आर्यन यांचा नक्की काहीतरी संबंध आहे, ते आत्ताच्या आता समोर आपल्याला आणायलाच लागणार आहे. आता मात्र हे सगळे बहीण भाऊ आणि बाप लेक आहेत हे मात्र सत्याला कळून चुकलंय. तर मंडळी, येणाऱ्या भागाच्या आता धमाकेदार एपिसोडमध्ये आपल्याला नेमकं काय पाहायला मिळणार आहे हे सगळं जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा.